नमस्कार. काही वर्षांपूर्वीपासून आम्ही वर्षाताई पेडणेकर यांच्याकडे सुगम संगीत शिकायला नाव नोंदवलं आणि पहिलं भजन त्यांनी ओंकार प्रधान शिकवलं गणपतीचं आणि दुसरं गाणं त्यांनी सरस्वतीचं शिकवलं जे बहिणाबाई चौधरींनी लिहिलं होतं. चौधरी. आम्हाला वाटलं बहिणाबाई चौधरी म्हणजे दोन आहेत बरं का. ते मला वर्षाताईंनी सांगितल्यावर कळलं. या बहिणाबाई चौधरी आणि दुसऱ्या नुसत्या बहिणाबाई. तर हे गाणं मला एवढं भावलं ते मी आज गाणं म्हणून दाखवणार आहे. लिहायला शैली, लेखनशैली, गानशैली किंवा शब्दशैली यायला माणूस खूप शिकावं लागत नाही हो. मनात फक्त भक्ती असावी लागते. ज्या विषयावर गाणं लिहितायत त्या गाण्याविषयी आपुलकी असायला हवी. तर या बहिणाबाई चौधरींच्या शब्दातून त्यांची भक्ती दिसून येते. हाऊ शी कनेक्ट्स नेचर विथ गॉड. फॉर हर गॉड इज इक्वल टू नेचर. किती साध्या साध्या गोष्टीतून तिने हे समजावलं आहे बघा. सो लेट मी स्टार्ट. वर्षाताई या आम्हाला म्हणायच्या की स्वर तर असतात, चाल असते, सगळं असतं. सुंदर गाणारा स्वर आणि ताल सांभाळून गायलं की छान होतं. पण जेव्हा माणूस त्याच्यात भाव ओततो तेव्हा तो संपूर्ण म्युझिक होतं. ते संगीत परिपूर्ण होतं. संगीतात भावाला फार महत्त्व आहे. भाव ओतून गायलं पाहिजे. ज्या भावाने ती कवयित्री लिहिते त्याच भावाने आपण म्हटलं पाहिजे. नुसते शब्द आणि चाल आणि राग आणि ताल असं नाही बघायचं. असं वर्षाताईंकडून शिकायला मिळालं. वर्षाताईंचे खूप खूप आभार. माझी माय सरस्वती माले शिकवते बोली. लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली. माझी माय सरस्वती. माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत. माझ्यासाठी पांडुरंगा. माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत. पावसात समावत. पावसात समावत. माती मंदी उगवत. माती मंदी उगवत. माझी माय सरस्वती माले शिकवते बोली. लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली. माझी माय सरस्वती. अरे देवाचं दर्शन झालं आपसुक. अरे देवाचं दर्शन. अरे देवाचं दर्शन झालं आपसुक. हिरीदात सूर्य बापा. हिरीदात सूर्य बापा दाये अरूपा स्वरूप. दाये अरूपा स्वरूप. माझी माय सरस्वती माले शिकवते बोली. लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली. माझी माय
सरस्वती तुझ्या पायाची चाहूल लागे पाना पानामंदी, तुझ्या पायाची चाहूल लागे पाना पानामंदी, देवा तुझं येणं जाणं, देवा तुझं येणं जाणं, वारा सांगे कानामंदी, वारा सांगे कानामंदी, माझी माय सरस्वती माले शिकवते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली, माझी माय सरस्वती, माझी माय सरस्वती, माझी माय सरस्वती. या गाण्यातून, हे गाणं जेव्हा मी म्हणते किंवा ऐकते तेव्हा मला आमच्या स्वामीजींनी शिकवलेली अष्टमूर्ती उपासना दिसून येते. या गाण्यातून अष्टमूर्ती उपासना म्हणजे पंचमहाभूत आणि आपण तिघं म्हणजे पृथ्वी, वायू, तेज, आकाश, चंद्र, सूर्य आणि यजमान म्हणजे आम्ही. हे सगळं यात दिसून येतं बघा. ही कुठच्या कॉलेजमध्ये शिकली किंवा कुठे तिचे गुरु होते का? नाही. नेचर वॉज हर गुरु. नेचर वॉज हर गुरु इन हर इन एव्हरी प्रत्येक पावलापावलावरती शोधते. देव दिसतो तिला. प्रत्येक पावलापावलात देव दिसतो. किती गुपित पेरली म्हणते ती. हो, म्हणजे डोळ्याला दिसतं गवत, पण त्याच्या आत तिला गुपित दिसतं. भगवंत दिसतो. गीता भागवत दिसते. गीता भागवत पावसात समावतं आणि मातीमध्ये उगवतं. त्यातून तिला गीता भागवत देवाचं दर्शन होतं. किती सुंदर नाही का? खूप छान. आपण असंच गाणं कधी म्हणायचं नाही. त्याच्या आत खोलात शिरून ती कवयित्री किंवा कवी काय सांगतो आहे त्याचा अर्थ लावून गायलं ना की त्या गाण्याची मजाच और असते. हो, चला तर मग मंडळी, मी तुमचा निरोप घेते. नमस्कार.